नमस्कार. 2 दिवसापूर्वी इराण आणि इस्रायलचं युद्ध थांबलं, पण आज परत उलटसुलट बातम्या येऊ लागल्या. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, इस्रायल आणि इराणचं युद्ध जरी थांबलं असेल, पण तरीही केव्हाही हे युद्ध पुन्हा भडकू शकतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इराणने जे अणुबॉम्ब बनवण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी केल्या होत्या त्या नष्ट करण्याचा प्रयत्न इस्रायल आणि ट्रम्पने केला, पण तो फारसा फायद्याचा झाला नाही. कारण बऱ्याचशा तज्ज्ञांचं म्हणणं आहे की इराणचं फारसं नुकसान झालं नाही आणि तो केव्हाही अणुबॉम्ब बनवू शकतो. आणि तशी घोषणाही इराणने केली की आम्ही अणुबॉम्ब बनवणार आणि अणुबॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहेत, त्यांचं फारसं नुकसान झालेलं नाही असा इराण म्हणतो. खरोखर हे युद्धच मुळात इराणने अणुबॉम्ब बनवू नये एवढ्यासाठीच घडून आणलं, पण तसं काही घडलेलं नाही. कारण इराण जर परत अणुबॉम्ब बनवायच्या स्थितीत असेल तर मग ह्या युद्ध करून फायदा काय? कारण त्यामुळे इस्रायलला जो धोका आहे तो धोका अजून तसाच आहे आणि भविष्यात तो वाढेल. तेव्हा इस्रायल म्हणतो आम्ही कुठल्याही परिस्थितीत अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत. आणि ट्रम्पसुद्धा म्हणतो की जर अणुबॉम्ब परत बनवण्याचा प्रयत्न केला तर इराणवर हल्ला करण्यात येईल. तेव्हा मित्रहो, खरं तर नीट विचार केला, इराणचा जीव तरी केवढा आहे, एखाद्या कोंबडी किंवा बकरीपेक्षा फारसा मोठा नाही. तेव्हा त्याने सुद्धा सबुरीने घ्यायला हवं. त्याचं भरपूर नुकसान झालं आणि त्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. आत्ता जवळजवळ 43% महागाई ह्या युद्धानंतर वाढली. पूर्वीही महागाई होती, पण आता भयानक वाढली. तेव्हा इराणने सुद्धा जनतेचा विचार करणं गरजेचं आहे, प्रगतीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण इराणचं फार नुकसान झालं. जरी त्याने इस्रायलचं नुकसान केलं असेल, पण इस्रायलचा जो समाज आहे तो व्यापारी आहे, जगभर विखुरलेला आहे आणि ते इस्रायलला मोठ्या प्रमाणात मदत करतात आणि त्याच्या पाठीमागे अमेरिका हा भक्कमपणे उभा आहे. तसा चीन आणि रशिया इराणमध्ये फारसा पाठिंबासाठी उभा नाही असं एकंदरीत दिसतं. जरी रशियाने आणि चीनने इराणची बाजू घेतली असेल, पण तरीही ते काही युद्धात उतरले नाही. तसं अमेरिकेने डायरेक्ट विमानं अमेरिकेहून इराणवर पाठवली आणि त्यांचे बॉम्बच्या ज्या काही जागा होत्या, जे तळं होते, ज्या गुहा होत्या, त्यात बॉम्ब टाकून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रत्यक्ष अमेरिका एक प्रकारे युद्धात उतरला इस्रायलच्या बाजूने. तसं रशिया आणि चीनने केलं नाही. तेव्हा मग इराण असा वेडेपणा का करतो? त्याला जर कळतं की आपला जीव लहान आहे, आपण यांच्यासमोर टिकणार नाही, पण तरीही त्याची भाषा, त्याच्या वल्गना इतक्या मोठ्या मोठ्या आहेत, त्या बघून आपल्यासारख्याला अचंबा वाटतो की इराणमध्ये असं काय आहे की इराण एवढ्या बाता मारतो. तेव्हा मित्रहो, इराण स्वतःचं नुकसान करून घेतोय आणि अजून त्याचं जास्त नुकसान होईल. तेव्हा इराणने सबुरीचा सल्ला घ्यायला हवा आणि आपल्या देशाची प्रगतीसाठी मार्ग शोधायला हवा. ते सोडून इराण हा अमेरिकेशी पंगा घेण्याची बाता करतो आणि इस्रायलला नष्ट करून टाकू अशी भाषा बोलतो. जर इराणला नष्ट करायची भाषा बोलत असेल आणि तसं वक्तव्य घडीघडी देत असेल, ज्याप्रमाणे पाकिस्तान अणुबॉम्ब बनवल्यापासून नेहमी भारताला धमक्या देतो, तसा हा प्रकार आहे. तेव्हा मग इस्रायलसारखा कडवा देश इराणचं कसं ऐकून घेईल आणि त्याला अणुबॉम्ब कसा बनवू देईल? कारण त्याला माहिती आहे इराणचा अणुबॉम्ब हा आपल्यासाठी आहे आणि आपल्याला नष्ट करण्यासाठी. जर आज इराणकडे अणुबॉम्ब नाही तरी तो अशी भाषा वापरत असेल, तर जेव्हा त्याच्याकडे अणुबॉम्ब राहील तेव्हा तो नक्की आपल्यावर टाकेल. तेव्हा त्याला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत इराणला अणुबॉम्ब बनवू द्यायचा नाही आणि त्याचं हे भांडण परत लवकर सुरू होईल असं एकंदर दिसतं. तेव्हा इराणचे अणुबॉम्ब बनवणारे शास्त्रज्ञ, त्यांचे कमांडर, सैनिकी मोठमोठे अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात मारले गेले आणि त्यांचं बिल्डिंगाचं, त्यांचं अणुबॉम्बचं काही प्रमाणात नुकसानसुद्धा झालं.
तरीही इराणचा वल्गना काही कमी होत नाही। याच्या मागचं महत्त्वाचं कारण जी इस्लामी धर्मांधीता आहे ती मात्र इराणमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि खोमेनी आल्यापासून तो देश एक प्रकारे धार्मिक कट्टरतेचा पुढाकार घेत अजून पुढे गेलेला आहे आणि ती कट्टरता त्या देशाच्या मुळावर येईल। पण जोपर्यंत खोमेनी आहे तोपर्यंत असं वाटतं की इराणी जनतेची त्यातून सुटका नाही। इराणी जनतेला आतून किती वाटत असेल, पण जेव्हा युद्ध होतं तेव्हा सरकारवर टीका करणारा माणूस, सरकारी कारभारा ज्याला पसंत नाही ती व्यक्तीसुद्धा देशभक्तीने पेटून उठते। तसं आज इराणचं झालं आहे। इराणचे नागरिक आजही खोमेनीची बाजू घेतात आणि अमेरिकेला शिव्या देतात, कारण जेव्हा युद्ध संपलं तेव्हा मोठ्या प्रमाणात लोक तिथल्या चौकामध्ये आले आणि त्यांनी अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या विरोधात घोषणा दिल्या। तेव्हा हा उन्माद जो असतो तो उन्माद देशाचं नुकसान करणारा असतो, पण ते तात्पुरतं कारण होतं, कारण इराण आणि इस्रायलचं युद्ध थांबल्यानंतर साहजिक इराणी लोकांना आनंद झाला, कारण त्यांनी उत्तम प्रकारे इस्रायलची टक्कर दिली आणि इस्रायलचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। तेव्हा मग अशा वेळेस शांततेने तिथल्या विद्वानांनी, तिथल्या राज्यकारभारकर्त्यांनी, तिथल्या ब्युरोक्रॅटांनी विचार करून निर्णय घ्यायला हवा की आज आपण युद्ध न केलेलं बरं आहे आणि तेवढ्यासाठी जर अणुबॉम्ब आपण बनवत असू आणि त्या अणुबॉम्बमुळे जर युद्ध होत असेल तर अणुबॉम्ब आज तरी बनवू नये। भविष्यात 5-10 वर्षानंतर जोपर्यंत आपण स्थितीत असू, आपली अर्थव्यवस्था बळकट होईल, आपल्या सगळ्या नागरिकांना नीट ते हक्क मिळतील, असा जेव्हा पूर्णपणे असा मार्ग निघेल त्यानंतर मग तुम्ही अणुबॉम्ब बनवायला मोकळे होऊ शकता। पण आज युद्धमध्ये एवढे होरपळले तरीही तुम्ही अणुबॉम्बची भाषा बोलतात, ही खरं तर खूपच मोठी आतंकवादी भाषा आहे आणि याचं नुकसान भविष्यात इराणला होईल। नमस्कार।